हाय, वेलकम टू माय नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे मागे गणेश उत्सव. त्याच्यासाठी मी आमच्या गावात पण गणेश उत्सवाचं आमचं मंदिर आहे, म्हणजे गावात गणपतीचं. तिथे मी गेल्यानंतर दाखवण्यात. आणि घरी पण आज श्रीखंड आणि पुरी बनवले. म्हणजे आंघोळ झाले, केस पण धुतलेत आज मी. आमच्या घरातली फोटोंना हार बी घालून झालेत, दिवाबत्ती केली आणि त्याच्यानंतर आम्ही देवळात जाणार आहे. तुम्हाला मी दाखवेनच. हाय, आई मला आता पुऱ्या करून देत होत्या आणि मी तळत होते. आणि नंतर मग आम्ही दोघी म्हणजे श्रीखंड आणि पुरी खायला घेतली. म्हणजे मामा पण आलेला, मामाने नवीन गाडी घेतली ना, तो दाखवायला आलेला. तर मग मामाने थोडे खाल्ले आणि मामाचा मुलगा म्हणजे आमय तो पण आलेला, त्याने थोडी खाल्ली. त्याच्यानंतर मग हे ऐकलं ते ब्लॉगमध्ये बघत राहा, तुम्हाला समजेल. हाय, मी आता श्रीखंडपुरी खायला बसले. आई आणि मी सोबतच बसले आणि आप्पा सकाळी 8:30ला कामावर जातात, त्यामुळे मग ते लवकरच खाऊन गेलेत. नंतर मग आम्ही दोघी बसले. फर्स्ट टाईम मी घरी श्रीखंड ट्राय केलं आहे. मस्त झालं, पण मी काय रेसिपी शूट नाही केलं बिलकुल, कसं होईल कसं नाही. त्यानंतर कधीतरी पुढल्या ब्लॉगमध्ये मी दाखवेन तुम्हाला की श्रीखंड कसं करतात ते. बहुतेकांना तर माहितीच असेल, म्हणजे काय कायांच्या घरी बनवतात घरी, पण मी फर्स्ट टाईम ट्राय केलं, पण मस्त झालेलं. मी रात्री बनवलेलं. दही आणलेलं आणि त्याच्यात 50 रुपयाचं दही आणले, पण भरपूर झाले श्रीखंड आणि मस्त झाले. एकदम आपलं दुकानाचं कसं असतं तसंच झालेलं. तुम्ही हे ट्राय करा घरी आणि मला सांगा की कसं झालं. कोणाने बनवलं असेल ना, तर मला कमेंटमध्ये सांगा. मी कसं बनवलं ते म्हणजे मला थोडक्यात सांगते. म्हणजे 50 रुपयाचं दही घेतलं, म्हणजे आदल्या दिवशी आणलेलं मी, आणि ते रुमालात घ्यायचं आणि पूर्ण त्याचं पाणी काढायचं, म्हणजे आणि ते फेटायला यायचं आणि त्याच्यात साखर टाकायची आणि थोडं फेटलायचं. त्याच्यानंतर मग त्याच्यात म्हणजे नंतर झाल्यानंतर सेट एक डब्यात करायचं, छोटा आपला डबा असतो त्याच्यात, आणि त्याच्यावर बदाम टाकायचे. रात्रभर फ्रीजमध्ये नाही ठेवलं तर चालेल, म्हणजे 1 तास तरी फ्रीजमध्ये ठेवलं तर सेट होतं मस्त ते. मी पण तसंच केलं, मी रात्रभर ठेवलेलं. तर मग दुसऱ्या दिवशी गणपती उत्सव दिवशी मी खाल्लं. मी आदल्या दिवशी ठेवलेलं. तुम्ही ट्राय करा आणि मला सांगा की कसं तुमचं श्रीखंड. माझं तर मस्त झालं. नंतर मी पुढे पण करणार आहे. म्हणजे हॅलो, माझी बोलताना काय म्हणजे चूक झाली असेल तर मी आता सगळ्यांना सॉरी बोलते. की म्हणजे पटकन शब्द चुकीचा काहीतरी पटकन असा हे होतं, कारण मला व्हिडिओ बनवायची तेवढी सवय नाही. पण आता मी हळूहळू शिकते, म्हणजे व्हिडिओ कशा बनवायचे ते. तुम्ही म्हणजे मला सांगा, सजेस्ट करा की कुठे आवाज बरोबर आहे कुठे नाही. कमेंटमध्ये मला सांगा, म्हणजे मला समजेल की कसा व्हिडिओ बनवायचा, काय मला आयडिया येईल म्हणजे. आणि तुम्ही माझं जर चॅनल बघत असाल